मसाला चहा कुणाकुणाला आवडतो त्यांच्यासाठी खास रेसिपी आहे. आपण मार्केटमधून महागडा असा मसाला आणतो, त्याला सुगंधही नसतो आणि कुठली चवही नसते, पण त्यापेक्षा भारी सुगंधित आणि मस्त चटकदार झणझणीत चहा बनेल असा मसाला आपण झटपट घरी तयार करू. याचा वास तर एवढा छान येतोय ना, घमघम असा. चला मग असा झटपट मसाला तयार करूया घरच्या घरी, कमी साहित्यात कमी वेळेत. अगदी 10 मिनिटामध्ये हा मसाला बनवून जिकडे तिकडे होतो. चला मग फटफट बनवूया. इथे सुकलेली अद्रक घ्यायची आहे, दालचिनीचे 2-3 तुकडे, थोडेसे मिरे, थोडेसे लवंगा, विलायची आणि इथे जायफळ वापरायचं. याने चहाला चवसुद्धा छान येते आणि वाससुद्धा खूप छान येतो बरं का मसाल्याचा. तर जायफळ नक्कीच घाला. आता जेवढं अद्रक घेतले त्यानुसार या मसाल्यांची क्वांटिटी घेतली. तुमचं अद्रक जास्त असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात बाकीचे मसाले घ्या. जर तुमच्याकडे अद्रक सुकलेली नसेल तर तुम्ही ते सुंठसुद्धा वापरू शकता बरं का. तर आता हे जे जायफळ होतं ते मी थोडंसं काबडधोबड ठेचून घेतलं. म्हटलं अख्खा खडा जर टाकला आपण जायफळाचा तर तो मिक्सरला बारीक होणार नाही. तर अर्धं जायफळ घेतलं होतं मी एवढ्यासाठी. आता हे सगळं मिक्सरच्या जारमध्ये टाकून बारीक करून घ्यायचं. चहा मसाला बनवता वेळेस जास्त बारीक न करता थोडासा जाडसर ठेवायचा आणि हा मसाला भरता वेळेससुद्धा हवाबंद बरणीमध्ये भरायचा, काचेची किंवा प्लॅस्टिकच्या, जेणेकरून त्याचा जो सुगंध आहे तो जास्त दिवस टिकून राहील, मसालासुद्धा जास्त दिवस टिकून राहतो. चला मग झटपट असा आपला चहाचा झणझणीत मसाला तयार झालेला आहे. ज्यांना ज्यांना रेसिपी आवडली असेल त्यांनी पटकन कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त हा चहा मसाला शेअर करायला विसरू नका. आणि चॅनलवरती नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर. अशाच एखाद्या नवीन झणझणीत रेसिपीसोबत आपण भेटत राहू. तोपर्यंत आता बाय बाय. पण चहा मसाला न विसरता बनवा बरं का. खूप छान चहा बनतो या अशा मसाल्याने. बाय.